नमस्कार. मी मोरेश्वर. हाय, महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्राचं राजकारण झपाट्याने बदलत आहे. म्हणजे आता आपण मावळत्या वर्षात आहोत. कदाचित 9 वर्षात तुम्हाला अनेक नवीन समीकरणं दिसतील. इकडचे लोक तिकडे दिसतील, तिकडचे नेते इकडे दिसतील. आपण एक एक मनोमिलन पाहिलं आपण. ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे बंधूंची निवडणूक युती झाली मुंबईसाठी, मुंबई वाचवायची म्हणून. आता पवार घराण्याचा नंबर आहे. पवार घराणं एकत्र येत आहे. काका पुतण्या एकत्र येत आहेत. आतापर्यंतचे सारे भांडणं वादविवाद विसरून एकत्र येत आहेत. पक्ष फुटला, काकाचा पक्ष पुतण्याने पळवला, ती जखम विसरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. त्याची घोषणा आज रात्री किंवा उद्या होऊ शकते. राजकारण फार वेगाने बदलत आहे आणि त्याला टर्न मिळाला तो आज. पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला आणि ते काँग्रेसमध्ये गेले आहेत. शरद पवारांची साथ सोडून प्रशांत जगताप यांनी ही हिंमत दाखवली आहे. 26 वर्षे प्रशांत जगताप हे शरद पवारांसोबत आहेत. त्यांची सुरुवात शरद पवारांसोबतच झाली आणि नंतर आता सोडलं. 26 वर्ष झाली शरद पवारांसोबत आहेत आणि आता शरद पवारांना सोडलं एकाच मुद्द्यावर की अजित पवारांची राष्ट्रवादी नको. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊ नका. अजित पवार नकोत, कारण ते भाजपकडे गेले आहेत, भाजपसोबत बसले आहेत सरकारमध्ये, म्हणून अजितदादा नकोत. या मुद्द्यावर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि आता काँग्रेसमध्ये एंट्री मारली आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात खळबळ आहे. एवढी मोठी हिंमत प्रशांत जगताप यांनी दाखवली आहे. त्यांना दोघांची ऑफर होती. उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला. 9 मिनटं बोलले उद्धव ठाकरे प्रशांत जगतापशी की आमच्याकडे या. एकनाथ शिंदेंनी फोन केला, आमच्याकडे या, ऑफर दिली. या दोन्ही ऑफर प्रशांत जगताप यांनी ठोकरल्या आणि सरळ आज समारंभपूर्वक काँग्रेसमध्ये एंट्री मारली. आता हे प्रशांत जगतापचं जाणं आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हणजे शरद पवार, सुप्रिया यांनी प्रशांतच्या निर्णयाला भीक न घालणं, हे बरंच काही बोलून जात आहे. प्रशांत जगतापचा हट्ट हाच होता की बघ अजितदादा नको, कारण ते भाजपसोबत गेले आहेत. पण सुप्रिया सुळेंनी ते ऐकलं नाही. सुप्रिया सुळे म्हणतात की पक्ष फुटला आहे, घर फुटलेलं नाही. म्हणजे हा सुप्रिया सुळेंचा डायलॉग तुम्ही पहा. पक्ष फुटला आहे, घर फुटलेलं नाही. म्हणजे घर एक आहे, काका पुतण्या एक आहे, पवार कुटुंब एक आहे. झालं मग. पवार कुटुंब एक आहे. आता पवार जातील कुठं? दोन्ही पवारांपुढे एक प्रॉब्लेम तोच होता की शरद पवार म्हणत होते की बघ सुप्रिया सुळे आणि अजितदादा मिळून दोघं निर्णय करतील एकत्र यायचं की नाही, काय आहे ते. आणि
ते दोघांचा निर्णय झालेला दिसतोय. तर दुसरीकडे शरद पवार असंही म्हणाले होते की भाजप सोडत नाहीत. अजितदादा भाजप सोडत नाहीत, तो पण विलिनीकरणाचा प्रश्नच नाही. पण आता हे पुण्याची निवडणूक आहे, पुणे हातात ठेवायचं आहे. पुणे भाजपकडे गेलं की बघा शरद पवारांचा जीव पुण्यामध्ये आहे, बारामतीमध्ये आहे. आणि मुलीला राजकारणात टिकवायचं असेल तर पुणे हातात राहणं आवश्यक आहे. नाहीतर कार्यकर्ते वाटले जातील. काही कार्यकर्ते भाजपकडे जातील, काही कार्यकर्ते शरद पवारांकडे राहतील, काही कार्यकर्ते अजितदादाकडे जातील. शक्ती आपली विभागली जाईल याची जाणीव दोन्ही काका पुतण्यांना झाली आहे. त्यातून दोघांनी एकत्र येण्याचा, म्हणजे महापालिकेची निवडणूक पुण्याची एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी आतल्या गोटातील माहिती आहे. तर हे आतापर्यंत हे का होऊ शकलं नाही, कारण यात काकाने म्हणजे शरद पवारांनी काही अटी टाकून पुतण्याला वाकवण्याचा प्रयत्न केला. पण पुतण्या वस्ताद आहे. शेवटी काकाच्या हाताखाली तयार झाले आहेत अजितदादा. शरद पवारांची टर्म, जी राज्यसभेची टर्म येत्या एप्रिलमध्ये संपते आहे, 4 महिने. शरद पवारांना कमिटमेंट पाहिजे होतं अजितदादाकडून. कारण आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे राज्यसभेवर पाठवता येईल एवढं मनुष्य संख्याबळ नाही आहे, एवढे आमदार नाही आहेत. पण अजितदादा पाठवू शकतात, अजितदादाकडे आमदार आहेत. तर अजितदादाने आता कमिटमेंट करावी असा शरद पवारांचा असा प्रयत्न होता की बाबा आधी कबूल करा की मला पाठवा राज्यसभेवर. कारण राज्यसभा हातातून गेली तर मग शरद पवारांकडे काहीच उरत नाही. त्यांना विचारणार कोण? राज्यसभा हातात आहे म्हणून नॅशनल पॉलिटिक्स करता येते. आता राज्यसभा हातून गेली तर तुम्हाला दिल्लीत पाय ठेवायला जागा नाही. महाराष्ट्राचं राजकारण तर हातातून गेलंच आहे शरद पवारांच्या. उरली सुरली लंगोटी हातात ठेवायची तर राज्यसभा पाहिजे. त्यामुळे पुढची आता जी राज्यसभा निवडणूक होईल पुढच्या, त्यात शरद पवारांना स्वतःसाठी जागा पाहिजे, ते पुतण्याने करून द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. बहुतेक ते त्यांचं जमलेलं दिसते पुतण्याने. त्यामुळे आता नाराज असले तरी काका पुतण्या एकत्र येताना दिसतील तुम्हाला या पुण्याच्या निवडणुकीत. आता तुतारीवर लढायचं, घड्याळावर लढायचं, ते वेगळं ठरत राहील ते. परंतु सत्तेसोबत जायचं हा काकाचा धडा पुतण्याने चालवायचं ठरवलेलं दिसते. परंतु प्रश्न हा आहे की आता हे देवेंद्र फडणवीस यांना हे चालणार आहे का? इकडे पुतण्यासोबत काकासोबत बसायचं आणि तिकडे सरकारमध्ये भाजपसोबत बसायचं. दोन्ही तबल्यावर अजितदादांचा हात आहे. तर दोन्ही तबल्यावर हात हे भाजपला चालेल का? फडणवीसांना चालेल का? तर आज ठीक आहे, आज उद्या खपवून घेतील, काही दिवस चालेल, पण त्यातून नंतर प्रॉब्लेम येणार आहेत. त्यामुळे तुमचे राजकारण जे आहे हे संघर्षाचं राजकारण राहणार आहे. काय होणार? कॉमेंट करा. नमस्कार.